तुझं काय आहे ग? हा, का अशी वागतेस तू? तूच काहीतरी केलं असणार. उगाच नाही शुभंकर इराला काहीतरी बोलणार. हा, आणि बघ अगं जरा तिची हालत बघ, रूमची हालत बघ. रडून रडून गोंधळ घातलाय तिने. तुला जर एवढं वाटत असेल ना, तर आत्ताच्या आत्ता माझ्या समोर तिची माफी माग. तिच्या पायावर नाक घासून माफी माग. आणि तुलाही कळलं पाहिजे, इराची बाजू घेतल्याने इराचंच नुकसान होतं. तू तिला खरोखर बहीण मानत असशील ना, तर तिची बाजू घेऊन तिला पाठीशी घालणं थांबव. इरा, तू प्लीज शांत हो. उद्या आपल्या खूप इम्पॉर्टंट टॉपिक शिकवणार, त्यामुळे उगाच कसलं पण विचार करत बसू नये. आपल्याला खूप मोठा डॉक्टर होऊचा आणि त्यासाठी अभ्यास करूक लागतात. त्यामुळे आता तू सगळा विसर, शांत हो आणि पुस्तक आवरून. बघितलंस मम्मा, बघितलंस हिला किती मस्ती चढली. माफी नाही मागितली हिने, उलट तुझ्या समोर मला उलट बोलून गेली भिकारडी. हिरा बाळा शांत हो. मी आहे ना, मम्मा आहे ना. तू आता बघ मी त्या बयोची कशी वाट लावते ते. पण मला सांग, हे सगळं काय आहे? नक्की काय झालं काय? मम्मा, मला आता या क्षणाला कोणाला काहीच सांगायचं नाही आणि कोणाचं काहीच ऐकून घ्यायचं नाही. तू प्लीज जा. इरा, तू मला नाही सांगणार का? मम्माला नाही सांगणार का तुझ्या? मम्मा, मला खरंच मला नाही एक्सप्लेन करायचे काही. प्लीज तू आत्ताच्या आत्ता जा इथून. अगं पण तू मला प्लीज, तू मला नाही सांगणार तर प्लीज बाहेर जा. मला कोणाशीच बोलायचं नाहीये. ऐक तरी माझं. नाही बोलायचं. इरा, बयोला तर म्हणलो. ए थांब. तुला इराची माफी मागायला काय झालं होतं ग? माफी मागितली असती तर इराचा राग शांत झाला असता ना? मी काहीच चुकीचं केलेलं नाही. हा, काय वहिनीनू, पोटात कावळे आरडतात, मग जेवून घेवा की. ये फळा की त्या खातास. जेवा काय जेवा. इरा काही जेवलेली नाही आणि मी जेवू? इराने अन्नावर राग काढला आणि फुकटची शिक्षा मला उपास घडलाय. मी जर जेवले कळलं ना तर घर डोक्यावर घेईल ती. आपला बरा झाला, मी येतानाच बाहेर नाही चायनीज खाऊन येलोय. तुम्ही काय इथे माझ्या जखमेवर मीठ चोळायला आलात का? वयोचं काहीतरी केलं पाहिजे. तिनेच काहीतरी केलं असणार, तीच काहीतरी बोलली असणार इराला. इरा एवढी अपसेट झालीये म्हणजे मेजर काहीतरी बिनसलेलं दिसतंय. वयोचा ना कायमचा बंदोबस्त करायला पाहिजे. मेनू, मी तुमका ताप सांग, आपण आपलं जुनं औषधांचं बिझनेस परत सुरू केलं तर म्हणजे 4 गोष्टी पण हातात येतल्या आणि जरा पैसा पण हातात खेळतलो. पैसा 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 पैसा. या माणसाला फक्त पैसा पाहिजे. मी इथे त्या बयोचा बंदोबस्त करायचा विचार करते आणि तुमचं काय सारखं बिझनेस बिझनेस. कसं म्हणा वहिनीनो, मी पण ना त्या बयोच्या बंदोबस्ताबद्दलच बोलतोय.
मी जर हॉस्पिटलमध्ये जाऊ शकलोय ना तर म्हाका समजतला थंय काय घडता काय नाही घडता, थंयची माणसां, थंयचे वॉर्ड, थंयची गणिता म्हाका सगळी समजतली. आणि एकदा का म्हाका हे सगळं समजला ना की मागे बघा त्या बयोची मी कशी वाट लावता येता. म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही? अहो वहिनी न्हू, म्हाका हॉस्पिटलमध्ये जाऊन तर देवा. मागे बघा ह्यो रमाकांत काय करू शकतो होता. बाहेरून चायनीज खाऊन आला होतात ना? हा तेच खातोय. मला विचार करायला वेळ द्या. घेवा, तुमका जेवढा वेळ होया ना तेवढा घेवा. या बघा, तुम्ही कसा पण विचार केलात ना तरी चारही बाजूनी फायदो आपलो दोघांचोच असतलो. चा या टाईप. हिरा बाळा दार उघड ग. हिरा दार उघड ना. हिरा तुझा बाबा आलाय, दार उघड. अगं अजून किती वेळ एकटीच बसणार आहेस? दार उघड प्लीज. बाबा ते काय करायचं आता? मला हिराचं टेन्शन येतं. तू काळजी नको करूस. तू जिम वरून आलायस ना, जा फ्रेश हो आणि काहीतरी खाऊन घे, मी बघतो. नाही मी थांबतो थोडा वेळ. अरे हो, तुला माहिती आहे ना जास्त माणसं दिसली की ती जास्त करणार. तू जा ना, मी बघतो. ठीक आहे. इरा, इरा, हे बघ मी तुला अजिबात ओरडणार नाहीये. मी फक्त बोलायला आलोय तुझ्याशी. ठीक आहे, तू दार उघडणार नसशील ना तर मी पण रात्रभर इथेच बसून राहणार आहे. आणि तू काही खाल्लं नाहीस म्हणून तुझा बाबा पण जेवणार नाही. हिरा, तुला माहिती आहे काही वर्षांपूर्वी एक मुलगी अशीच रुसली होती. कारण मी तिला माझा खराखुरा स्टेथोस्कोप दिला नव्हता आणि तिला तोच हवा होता खेळायला. आणि मी नाही बोललो आणि मग ती मुलगी रुसून बसली. माझ्याशी बोलेच ना. आणि मग त्याच संध्याकाळी मला ताप आला, खूप त्रास झाला. आणि हे जेव्हा त्या मुलीला कळलं तेव्हा तिने एक जादू केली. तिने तिच्या खेळण्यातल्या स्टेथोस्कोपने मला तपासलं आणि मग माझा तापच पळून गेला. मग मी तिला विचारलं की बाळा, तू तर रुसली होतीस ना माझ्यावर. ती काय म्हणाली माहितीये? म्हणाली हो, पण तुला ताप आला ना मग माझा राग पण पळून गेला. बाबा, मी तुझ्यावर डोंगरा एवढं प्रेम करते. मी कधीच तुझ्यावर खूप वेळ रुसून नाही बसू शकत. आणि कधी असं झालंच ना तर तू फक्त 5 नंबर्स काउंट कर. तू आपला 3.5 म्हण आणि मी दार उघडेन. 1 2 अडे 3.
म्हणजे माझ्या लेकीचं अजूनही माझ्यावर डोंगरा एवढं प्रेम आहे तर. काय गो बायो, ताट कोणासाठी वाढतं? हिरासाठी. म्हणजे इराण दरवाजा उघडल्या? होय, बाबांनी सांगितला मग तिने उघडला. जवळनातच पावलो. हे हिरा पण ना नुसतं राग राग करून जीवा घोर लावून टाकता. सकाळपासून काय खाल्ल्यान पण नाही. तू जेवण घेऊन जा, दादा असेपर्यंत काहीच खाईत तरी. डाळ भात पण घे. वा, हे चांगलंय. तिकडे माझी इरा उपाशी आहे, तिच्यासाठी मोठेपणा करून स्वतः उपाशी राहायचं आणि हे असं लपून छपून येऊन खायचं का? माझी वहिनी आगे ते रवान, मी किती पण खरं सांगायचा प्रयत्न केला तरी माझ्याबद्दल त्यांचं मत कधीच बदलणार नाही. मी प्रामाणिकाना स्वतःशी मगे झाला. ही बयो जरा जास्तच बोलायला लागली. सुनील जेलमध्ये गेल्यावर वाटलं होतं मान खाली घालून गप्प राहील, पण नाही, जरा जास्तच मान वर काढते. हिचं काहीतरी करावं लागणार आहे. बाळा बस. बाळा, एक प्रश्न विचारू? तू तुझ्या बाबाला किती ओळखतेस? सगळ्यांपेक्षा जास्त. हो ना. मग माझ्या बोलण्यातला हेतू कसा नाही कळला तुला? तू माझी मुलगी आहेस म्हणून मी नेहमी तुझं कौतुकच करेन असं नाही ना बाळा. तू खूप हुशार आहेस, पण ती हुशारी योग्य ठिकाणी वापरणं पण गरजेचं आहे ना ग. मनातली सगळी निगेटिव्हिटी बाजूला काढल्याशिवाय तुला योग्य मार्ग कसा सापडेल? मनातले सगळे वाईट विचार बाजूला काढून तुला पॉझिटिव्ह विचारच करायला हवेत. तुझी एनर्जी आणि तुझी हुशारी ती तुझ्या अभ्यासात आणि चांगल्या कामातच वापरायला हवीस बाळा. तुझी खूप मोठी स्वप्न आहेत आणि मी सांगतोय ते जर केलंस ना तर तुला तुझ्या आयुष्यात जे जे हवंय ते सगळं मिळेल. इराण सकाळपासून काहीच नाही खाल्लं. तुम्हीच बरोबर ते का? मीरा घे. मला नकोय. मीरा, जेवणावर असा राग नाही काढायचा. जेवून घे बरं. मी सांगितलं ना मला भूक नाहीये. ठीक आहे, तू घे. बाबा, तुम्ही लहानपणी कशी गंमत करायचा तसं करा. अशी कशी भूक नाहीये?
पोटातले कावळे आवाज करतायत, ओरडतायत, आम्हाला भूक लागली, आम्हाला भूक लागली म्हणून. हे घे, आता मी सांगतो म्हणून खायलाच हवं. बाबा मी लहान नाहीये आता, प्लीज. तुम्ही मुलं किती मोठी झाली, कोणत्याही डिग्रीज मिळवल्या ना तरी माझ्यासाठी लहानच आहात. तर माझं ऐकावंच लागेल. हे घे, हा घास काऊचा. आणि हा बरं, तू जेवलीस? होय. तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली. तुम्ही मुलं कितीही हुशार असलात ना, माझ्याशी खोटं नाही बोलू शकत. बस इथे बस म्हणतो ना. काय करून ठेवलंय. हा घास तुमच्या काऊचा. बाबा माका वास. काय ग? आत्ते माझ्यासाठी वाट बघता. जेव. बाय. घे. बरं झालं शुभू तू आलास. तू आलास म्हणून तिने दार तरी उघडलं, 4 घास खाल्ले तरी. मला खूप बरं वाटलं. तुमचं बाप लेकीचं बॉन्डिंग ना काहीतरी वेगळंच आहे लहानपणापासून. आपल्या बाबावर किती वेळ रागवणार माझं पिल्लू. घे. पण पिल्लूला नक्की झालं काय होतं तेच मला अजून कळलं नाहीये. तुम्ही जाऊ दे तो विषय. जेव दे तिला. हो जेव दे. जेवा बाळा, पोटभर जेव. अगं तू जेवली नव्हती म्हणून माझ्या घशाखाली पण घास उतरला नव्हता. आता तुला जेवताना बघून खूप बरं वाटलं. मी आलेच. माझ्या इराशी बरोबरी करतेस का ग? काय झालं? काय झालं? वर तोंड करून मलाच विचारते काय झालं? शुभंकर कडून मुद्दामून घास भरवून घेतलास ना तू? मी मुद्दाम काहीच केलेलं नाही. बाबांनी स्वतःहून माका भरलं. हे बरं आहे तुझं. करून सवरून सगळं नामानिराळ. तूच काहीतरी केलं असणार म्हणून तर त्याने भरवलं ना तुला. एक गोष्ट लक्षात ठेव बयो,
इरा या घरची मुलगी आहे आणि तू या घरची मोलकरीण. माझ्या इराशी बरोबरी नाही करायची. हा, लायकी नाहीये तुझी. इराची आई, जेव्हा आपण एक बोट दुसऱ्याक दाखवतो ना, तेव्हा बाकीची बोटं आपल्याकडे असतात हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नक्की काय म्हणायचंय तुला? माका असा म्हणायचा इराची आई की माझी लायकी माका चांगलीच माहिती. तुमका तुमची लायकी माहिती आहे का?